आज बहुजन समाज पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सांगता सभेला आलेल्या आहेत. काय सांगाल बारामतीमध्ये विरोधक उरलेला नाही आणि विरोधक उरलेला नसल्यामुळं सत्ताधारी वर्गाला सत्तेचा एवढा मात चढलेला आहे. त्याच्यावरती एक माणूस लढतोय, एक कार्यकर्ता लढतोय. काळूराम चौधरी आमचे मित्र आहेत आणि बारामतीमध्ये धनदांडग्या, जातदांडग्या आणि नेहमी सत्तेत असणाऱ्या दादागिरीच्या विरोधामध्ये एक माणूस संविधानाच्या अधिकारावर लढतोय आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं या भावनेनं मी आज बारामतीमध्ये आलोय आणि काळूरामजींच्या पदयात्रेमध्ये मी सहभागी होतोय आणि त्यांना मत द्यावं बारामतीकरांनी, यासाठी मी बारामतीकरांना आव्हान करायला आलोय. मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा दिला आहे, मात्र एक निकाल दिलाय कोर्टानं आणि त्यांना दोषी ठरवलं. 2 वर्षाची शिक्षा त्यांना. मुळात माणिकराव कोकाटेसारखा असंवेदनशील माणूस, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वादग्रस्त विधानं करणारा माणूस, माननीय छगनरावजी भुजबळ यांच्यावरती वादग्रस्त वक्तव्य करणारा माणूस, खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय बोलावं याचा कॉमन सेन्स जर या व्यक्तीला नसेल तर अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असू नये अशी आम्ही वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे आणि आता तर न्यायालयानंच त्यांच्यावरती शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळं अशा डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही. अजितदादा पवारांचाच पक्ष हाच मुळामध्ये डागी मंत्र्यांचा, डागी आमदारांचा, कारखानदारांचा, वतनदारांचा, जमिनी हडप करणाऱ्यांचा आहे. त्यामुळे यात वेगळं असं काही नाही. अनेक माणसं, अनेक मंत्री घरी जाऊ शकतात. फक्त कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत, हिअरिंगवर हिअरिंग होतात, पुढे ढकलल्या जातात, म्हणून काही माणसं फक्त कातडी बचाव आहे आता सध्या, अनेक माणसं घरी जाऊ शकतात. ती माणसं आहेत जी तुम्ही सांगता आहात की ती माणसं घरी जायला बघा, कोणावरती आरोप झालेले अनेक मंत्री आहेत, जसं भरपूर सांगता येतील. आज कोकाटे गेलेले आहेत, जमिनीच्या अपहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक माणसं आहेत. मी सांगेन त्याच्यावरती सविस्तर आम्ही बोलणार आहोत. धनंजय मुंडे यांना पंचपद दिलं तर दुसऱ्या वेळे म्हटले की मी बीडमध्ये जाऊन नाही, त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. संसदेमध्ये त्यांनी घराणेशाहीबद्दल अभिमान व्यक्त केला. अशा उत्कृष्ट संसदपटूबद्दल काय बोलणार? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा रेकॉर्ड झालेला आहे, रेकॉर्ड, कोयता गँग वगैरे वगैरे, सो अँड सो. इथं सुप्रियाताई सुळेंना बोलता येत नाही, पण बीडमध्ये जाऊन मात्र गेलं पाहिजे, अन्यायाच्या विरोधामध्ये भांडलं पाहिजे. परत त्याच बाईटमध्ये म्हणतात की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, गुन्हा सिद्ध झालेला नाही, म्हणजे आरोप झालेल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्या उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्याच चांगल्या पद्धतीने देतील, कारण त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. अर्थमंत्री अजितदादा यांनी दिवाळी या दिवसामध्ये म्हटलंय की 5-5 जण एका घरातले PhD करतात आणि त्यांच्यावर करोडो रुपये सरकारचे खर्च होतात. बघा, अजितदादांचं मुळात शिक्षण कमी आहे. PhD म्हणजे संशोधन करणाऱ्या मुलांबद्दल काय व्यक्त व्हावं जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या माणसानं, याचं साधा कॉमन सेन्स अजितदादांना नाही. अजितदादा पवारांना जर एका घरात 5 PhD होत असतील तर त्यात अडचणीचं काय, वावगं काय? उलट हे एक प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे ना, की एका घरात 5 जण जर संशोधन करते, जर एवढा क्वालिफाईड क्लास जर आमच्याकडे तयार होत असेल, त्याचा अभिमान पाहिजे ना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून.